गोंदियातून एक मोठी बातमी समोर आली आहे। शिवशाही बस उलटून 11 जण ठार झाले तर अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। हा अपघात आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास गोंदिया कोहमारा मार्गावरील डौवाजवळ घटना घडली। दरम्यान या अपघातात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। मिळालेली अधिक माहिती अशी की गोंदिया इथं बस उलटल्यानंतर आतापर्यंत 8 मृतदेह बाहेर काढण्यात आलेत। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्र्यांकडून अपघातग्रस्तांना तातडीनं 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार भंडारा गोंदिया ही शिवशाही बस शुक्रवार दिनांक 29 रोजी दुपारी भंडाऱ्याहून गोंदियाकडे येत होती। बस चालकाने एका दुचाकीला ओव्हरटेक करताना डौवाजवळ बस उलटून जवळपास 20 फूट रस्त्यापासून घासत गेली। त्यामुळे बसमधील 11 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 29 प्रवासी जखमी झालेत। गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। डौवा येथील गावकऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेत बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढले। तसेच 108 रुग्णवाहिका बोलावून त्यांना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले। अपघाताची माहिती मिळताच डुग्गीपार पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल होत मदत कार्याला सुरुवात केली आहे। जखमी व मृतक प्रवासी हे गोंदिया जिल्ह्यातीलच असल्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान भीषण अपघातामुळे गोंदिया कोहमारा मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती। किती मृत्यू पडले आणि किती झाले आणि जखमी किती आहेत आणि किरकोळ जखमी किती? आज कोहमारा ते डवा या दरम्यान शिवशाही बसचा जो अपघात झालेला आहे त्या अपघातातील जवळपास 26 रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया येथे आलेले होते। त्यापैकी 10 रुग्ण हे रुग्णालयामध्ये पोहोचेपर्यंतच मृत पावलेले होते व रुग्णालयामध्ये आल्यानंतर एकाचा मृत्यू झाला। असे एकूण 11 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। त्याचबरोबर 26 रुग्णांपैकी दोघांची उर्वरित 15 रुग्णांपैकी 2 रुग्णांची प्रकृती ही गंभीर आहे व बाकी रुग्णांवरती किरकोळ जे मार आहेत, फ्रॅक्चर्स आहेत त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। त्यासोबतच RH सळकर्जुनी येथे 10 रुग्ण आहेत आणि 2 रुग्ण हे गोरेगाव RHला भरती आहेत। एकूण रुग्णांची संख्या किती आहे? आतापर्यंत माहिती पडलेल्या याच्यामध्ये 38 रुग्णांची संख्या आहे टोटल। मृतकांमध्ये सगळ्यांची ओळख पटलेली आहे सर? त्यापैकी आतापर्यंत 9 लोकांची ओळख पटलेली आहे। दोघांची सध्या ओळख पटवणं सुरू आहे। सध्या ऑलरेडी जवळपास 9 लोकांचं सविच्छेदन पूर्ण होत आहे। काय सांगाल, किती लोक आज झाले, कशा प्रकारे? याच्यामध्ये भंडारा टू गोंदिया चालला होता हा गाडी आणि कोहमाराकडे हे उलटा झालं होतं, ऍक्सिडेंट झाला होता। आणि याच्यामध्ये प्रशासनाचं माहिती जे आहे ते 34 लोक याच्यामध्ये इंजरी झालं होतं आणि 34 पैकी 2 लोक गोरेगावला आहेत, 10 अर्जुनी मोरगावला आहे आणि बाकी 22 KTSला आणलं होतं आणि या 22 पैकी 11 लोकांचा मृत्यू झालेला आहे कन्फर्म। बाकी लोकांवर आता सध्या उपचार चालू आहे। याच्याबद्दल आता विस्तृतपणे माहिती ते उपचार चालू असल्यामुळे मी याच्यामध्ये काही सांगत नाही, पण आतापर्यंत जे आहेत माहिती ते 11 लोकांचे डेथ झालेले आहेत।